नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय आहे आपला गणित 2 प्रकरण 3 वर्तुळ यामधील एक महत्त्वाचे असे प्रमेय म्हणजेच अंतर्लिखित कोनाचे प्रमेय ह्यांचाच अभ्यास करणार आहोत। जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये पान नंबर 66 तुमच्या समोर जर ठेवलं आणि त्याच वेळेला जर ही व्हिडिओ बघितली तर तुम्हाला थोडासा आणखीन फायदा होऊ शकतो प्रमेय समजण्यासाठी। अंतर्लिखित कोनाचे प्रमेय। आपलं प्रमेयाचं वाक्य, वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। वाक्य एकदा व्यवस्थित पुन्हा वाचून घ्या। वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। आपण आकृती बघूया। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की जर पुस्तक असेल तर पुस्तक समोर ठेवा, जेणेकरून आकृती आणि तो भाग समजण्यासाठी तुम्हाला सोपा जाईल। आकृतीचं थोडक्यात आपण विश्लेषण बघूया। बिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। BAC हा कोन, ह्या कोनाची एक भुजा जी बिंदू B मध्ये छेदते। बिंदू A हा वर्तुळावर आहे, तसंच AC मधील बिंदू C हा वर्तुळावर आहे। याचा आपण पक्ष बघूया। केंद्र O असलेल्या वर्तुळात मगाशी सांगितलं त्यानुसार बिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। ह्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC, लक्षात घ्या की कोन BAC हा कोन कंस BAC ह्या कंसामध्ये अंतर्लिखित केलेला आहे। त्यामुळे कंस BDC हा जो कंस आहे हा त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे। अंतर्लिखित आणि अंतरखंडित त्याच्यामध्ये फरक समजून घ्या। तो जर समजला तर खूप सोपं जातं। साध्य करायचे आपल्याला कोन BAC, आकृतीमध्ये बघा BAC हा कोन आणि त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे BDC, दिसतोय? हा BDC कंस ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय, त्याची ही झाली निमपट। सिद्ध रचना घेऊया। किरण AO ही रचना करायची आहे, तो आपल्याला काढायचा आहे। वर्तुळाला तो बिंदू हा किरण म्हटलंय AO काढल्यानंतर तो वर्तुळाला बिंदू E मध्ये छेदतोय। त्रिज्या OC ही त्रिज्या सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला काढायची आहे। हे झालं आपलं पक्ष साध्य रचना। आता आपण सिद्धता बघूया। सिद्धता अतिशय साधी सोपी अशी आहे, फक्त थोडंसं लक्ष द्या। आकृती त्याचबरोबर वाक्य किंवा जे काही गोष्टी ह्या ठिकाणी सांगणार आहे किंवा पुस्तकात असतील त्यानुसार। आता त्रिकोण आपल्याला
AOC आकृतीमध्ये बघा, AOC हा आपल्याला त्रिकोण दिसतोय. ह्या त्रिकोणामध्ये बाजू OA आणि बाजू OC, OA आणि OC ह्या जर बघितल्या तर ह्या झाल्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. जर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असतील तर त्या एकरूप असतात. कोन OAC, OAC हा जो कोन आहे हा कोन आणि OCA हा कोन, हे दोन्हीही त्रिज्या OA आणि त्रिज्या OC ह्यांच्या समोरील कोन म्हणून ते एकरूप किंवा त्रिकोण OAC हा जर घेतला तर हा झाला समद्विभुज त्रिकोण. आणि समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार हे दोन्ही कोन जे आहेत हे एकरूप होतील. जर एकरूप आहेत तर त्यांचं माप हे प्रत्येकी समान असेल आणि त्यांचं माप आपण x अंश मानूया. ह्या ठिकाणी आकृतीत सुद्धा आपल्याला दिसतंय x आणि x अंश. हे झालं आपलं विधान क्रमांक 1. आता आपण त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय च्या अनुसार थोडंसं जास्त लक्ष द्या. कोन EOC आकृतीत दिसतोय. EOC हा जो कोन आहे हा कोन त्रिकोण OAC ह्या त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणून त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार EOC ह्याचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. ह्या ठिकाणी दूरस्थ आंतरकोन आहे OAC हा एक आणि दुसरा आहे OCA. हे दोन्ही कोन ह्या ठिकाणी आपण लिहिले OAC अधिक OCA. आकृतीनुसार एकदा पुन्हा बघून घ्या की व्यवस्थित लक्षात येईल. आता आपण मानलं होतं की ह्यांचं प्रत्येकी माप x आणि x, त्यानुसार आपण समीकरणात x आणि x हे लिहून घेतले. लिहिल्यानंतर x अधिक 1x ह्यांची बेरीज येते 2x, म्हणजेच कोन EOC हा जो आपला कोन दिसतोय EOC ह्याचं माप झालं 2x. परंतु जर आपण कोन EOC ह्याचा जर विचार केला, हा EOC आकृतीत बघा, EOC बिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणून हा झाला केंद्रीय कोन. आता कंसांची मापांची व्याख्या च्या अनुसार माप कंस EC, आताच बघितलं EOC हा केंद्रीय कोन म्हणून ह्या केंद्रीय कोनाचं माप त्याच्या आंतरखंडित किंवा त्याच्या आतमध्ये येणाऱ्या कंसाच्या मापा एवढं असतं. म्हणून माप कंस EC बरोबर 2x, म्हणजेच माप कंस EC बरोबर 2x. हे झालं विधान क्रमांक 2. विधान क्रमांक 1 व 2 वरून जर आपण दोघांचाही एकत्रितपणे विचार केला तर कोन OAC बरोबर EAC, OAC बरोबर EAC बरोबर 1/2 माप कंस EC. हे झालं विधान क्रमांक 3. ज्याप्रमाणे अगोदर आपण त्रिज्या OA आणि OC काढल्या
त्याचप्रमाणे त्रिज्या OB ही आपण काढूया. त्रिज्या OB ह्या ठिकाणी आता आकृतीत आपण काढलेले आहे. काढल्यानंतर कोन EAB बरोबर 1/2 मापकंस BE हे आपल्याला ह्या विधानाप्रमाणे जसं आपण EAC बरोबर 1/2 मापकंस EC हे जसं सिद्ध केलं त्याचप्रमाणे आपल्याला EAB बरोबर मापकंस BE/2 हे सिद्ध करता येईल. हे झालं विधान क्रमांक 4. आता जर विधान क्रमांक 3 आणि 4 ह्या दोघांचा एकत्रितपणे आपण जर विचार केला तर थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन बघा काय सांगतोय ते. कोन EAC आहे अधिक कोन EAB दिसतोय. म्हणजे समीकरण 3 ची डावी बाजू आणि समीकरण 4 ची डावी बाजू ह्यांची आपण बेरीज करतोय. साहजिकच आहे जर डाव्या बाजूची बेरीज करतोय तर त्याच वेळेला आपली जी उजवी बाजू आहे 1/2 मापकंस EC 1/2 मापकंस EC आणि 1/2 मापकंस BE 1/2 मापकंस BE ह्याची सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूंची सुद्धा बेरीज होईल. त्यानंतर EAC अधिक EAB आकृतीत बघा EAC आणि EAB ह्या कोनांचा एकत्रितपणे विचार केला, दोघांची जर बेरीज केली तर कोन BAC ह्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा हा कोन तयार दिसतोय. बरोबर आहे. आता समीकरणाच्या उजव्या बाजूला बघूया. ह्या ठिकाणी 1/2 हे आणि 1/2 हे ह्या ठिकाणी आपण सामायिक काढले. सामायिक काढल्यानंतर ह्या मोठ्या कंसामध्ये आपल्याला मापकंस EC आणि मापकंस BE हेच फक्त राहतील कारण 1/2 आपण सामायिक काढलेले आहेत. आता 1/2 हे आपले सामायिक आहेत. बरोबर आहे. आता फक्त ह्या कंसाचा विचार करूया. मापकंस EC आणि मापकंस BE फक्त ह्याच दोन्ही कंसांचा विचार करा. एकत्रितपणे विचार केला तर त्यांची बेरीज येईल BEC दिसते आकृतीमध्ये. त्याचप्रमाणे ह्या विधानांमध्ये ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोन BAC बरोबर 1/2 मापकंस BDC. आता हे कुठून आलं तर आकृतीत बघा BEC म्हणजेच BDC. E च्या ऐवजी फक्त D हा शिरोबिंदू घेतला, बाकी कोणताही बदल त्या ठिकाणी केलेला नाही. वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र या संबंधित 3 शक्यता संभवतात. आपण ती सिद्धता अजून सोडवतोय, त्याचाच विचार करतोय. ह्या 3 शक्यता संभवतात. पहिलं, वर्तुळ केंद्र जे आहे ते कोनाच्या भुजेवर असेल. दुसरं,
वर्तुळ केंद्र कोनाच्या अंतर्भागात असेल, म्हणजेच वर्तुळ केंद्र कोनाच्या अंतर्भागात असेल. आणि तिसरं, वर्तुळ केंद्र कोनाच्या बाह्य भागात असेल. यापैकी पहिल्या दोन शक्यता ह्या आपण सिद्ध केल्या आहेत किंवा झाल्या आहेत. तिसरी शक्यता, वर्तुळ केंद्र O कोन BAC च्या बाह्य भागात असेल. आता जर बाह्य भागात असेल तर आकृती आपल्याला ह्या प्रकारे दिसेल. दिसते की वर्तुळ केंद्र O हा कोन BAC हा कोन ह्या कोनाच्या बाह्य भागात आहे. म्हणजे हा जो कोन आहे ह्याच्या बाहेर हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ही झाली शक्यता तिसरी. जर अशा प्रकारे असेल तर कोन BAC बरोबर कोन BAE, हा मोठा कोन दिसतोय BAE वजा कोन CAE. ह्या समीकरणाचा व्यवस्थित अभ्यास करा. कोन BAC बरोबर कोन BAE वजा कोन CAE. आपण जे शक्यता 1 आणि 2 मध्ये जे सिद्ध केलं त्यानुसार कोन BAE आकृतीत बघा BAE दिसतोय, हा BAE त्याचं 1/2 मापकंस BCE ठीक आहे. त्याचप्रमाणे कोन CAE ह्या कोनाचं मापकंस CE म्हणजेच 1/2 मापकंस CE. पुन्हा आपण ह्या समीकरणाचा जर विचार केला तर 1/2 हे आपण ह्या ठिकाणी सामायिक काढले. सामायिक काढल्यानंतर कंसात राहिलं मापकंस BCE दिसतंय वजा मापकंस CE. जर आपण BCE ह्या मोठ्या कंसामधून मापकंस CE हा भाग जर वजा केला तर आपल्याकडे राहतं फक्त मापकंस BC आहे. अशा प्रकारे ही आपल्याला पूर्ण सिद्धता सोडवता येते. ह्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि पुन्हा एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला ती समजण्यात सोपी जाईल.